अकलाई देवीचा भंडारा शुक्रवार दिनांक 31 रोजी येत आहे. सालाबादप्रमाणे म्हणजे जवळजवळ 42वे वर्ष आहे. लोकमान्य गणेश मंडळ, साईबाबा सेवाटकर, शिवरत्न गणेश मंडळ, अकलाई भक्ती मंडळ, वरुड समाज, लिंगायत समाज, ओढर समाज, गावातील इतर समाज, गावातील आरती मंडळ आणि अन्यान्य साधारण हातगाडी संघटनेवाली इत्यादीच्या मार्फत हा उपक्रम गेली 42वे वर्ष असल्यामुळं 40 वर्ष पूर्ण 41 वर्ष पूर्ण झालेलं आहे. ही अकलाई देवीच्या शिखरापासून त्या अकलाई देवीचा परिसर सगळा यांनी स्वच्छ करून बाकीचा परिसर स्वच्छ निर्माण पावित्र्य निर्माण करण्याचं काम वर्षातून एकदा सर्व भक्त मंडळाच्या आणि यांच्या मार्फत आयोजित केले जात असते. वयोमानाप्रमाणे सालाबादप्रमाणे जुनी मंडळी या ठिकाणी इथं सरपंच असतील, विठ्ठल गायकवाड असतील, त्याचबरोबर तात्या गोळवे असतील, ज्येष्ठ सगळे जे असतात, शेटे असतील, आर्वे असतील, इतर मंडळाची आता नावं कोणाची घेत नाही. यावर्षी देशपांडे साहेब पण आलेले आहेत. या भांडी घासण्याचं आणि देवीचे जे साहित्य असतं ते साहित्य स्वच्छ करण्याचं काम पलीकडच्या बाजूला केले जातं. तरुण मंडळी या ठिकाणी पूर्वी अकलूज ग्रामपंचायतीच्या टँकरने फवारणी करणं अवघड जायचं, पण सहकार मोर्शी कारखान्याचा टँकर आल्यापासून नवीन अत्याधुनिक पद्धतीची फवारणी असल्यामुळं हे 2 माणसं 3 माणसाच्या ह्याच्यात अतिशय चांगल्या पद्धतीप्रमाणे काम होत असतं. मी या माध्यमातून एवढं एकच सांगू इच्छितो की अकलाई देवीचं मंदिर स्वच्छतेच्या कामी दिवसेंदिवस वयोवृद्ध माणसं होत चाललेली आहेत. तरुण पिढीनं यात सहभागी घेऊन आपल्या गावाची ग्रामदेवतेची एक सेवा म्हणून जास्तीत जास्त न कोणी बोलवता न काही करता इथून पुढं आपण सगळ्यांनी सहभागी घ्यावं आणि आपल्या गावाच्या देवीची सेवा करण्याची संधी सगळ्यांनी प्राप्त करून अकलाई चरणी आपली सेवा प्राप्त करावी.